आज 1 वर्ष झालं तरीसुद्धा प्रशासनाने डोकाड रोड येथील बाबू गेनू मंडई ही इमारत कोसळली. अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम हे प्रशासन करत आहे, हा माझा थेट आरोप आहे. मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात डाकयार्ड येथे बाबूगेनी इमारत अचानक कोसळल्याने 61 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही इमारत मुंबई महानगरपालिकेच्या C1 यादीमध्ये असतानाही मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम या इमारतीत राहणाऱ्या निष्पाप लोकांच्या जीवावर बेतला. या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी 2 अतिरिक्त आयुक्तांच्या स्तरावर एक समितीची स्थापना केली. मात्र 1 वर्ष उलटून गेलं तरीही या समितीचा चौकशी अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नाहीये. इतकंच नाही तर स्थायी समिती किंवा महासभेपुढे देखील हा चौकशी अहवाल पटलावर ठेवण्यात आलेला नाहीये. तसं पाहिलं तर या समितीने आपला चौकशी अहवाल पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे काही महिन्यांपूर्वी सुपूर्द केला आहे. NMTVशी बोलताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेडकर यांनी पालिका प्रशासनावर तोफ डागत आरोप केला की पालिका आयुक्तांच्या उदासीन भूमिकेमुळे आज दोषी अधिकारी मोकाट फिरतायत. आज 1 वर्ष झालं तरीसुद्धा प्रशासनाने डोकाड रोड येथील बाबू गेनू मंडई ही इमारत कोसळली आणि त्यामध्ये 61 नागरिकांचा मृत्यू झाला. पण त्याचा प्रशासकीय अहवाल अजूनही प्रशासनाने नगरसेवकांसमोर किंवा स्थायी समितीसमोर किंवा महापालिका सभागृहामध्ये सादर केलेलं नाही आहे. खरोखर ही गंभीर बाब आहे. प्रशासकीय समितीमध्ये जो हा अहवाल सादर करणार होते त्याच्यामध्ये 2 सदस्य होते. ते अतिरिक्त आयुक्त होते. एक तर होते अडतानी आणि एक होते राजू जलोटा आणि अडतानी साहेबांनी सदर अहवाल हा आयुक्तांना सादर केला असं मला समजण्यात आलं. जर आयुक्तांना सादर केला तर मग हा सार्वजनिक प्रसिद्धीची का नाही केली, स्थायी समितीकडे समोर का नाही सादर करण्यात आला किंवा महानगरपालिकेच्या सभागृहासमोर सादर केला पाहिजे होता. याच्यामध्ये काहीतरी गोड बंगाल आहे. याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम हे प्रशासन करत आहे, हा माझा थेट आरोप आहे. आणि यामध्ये जे पूर्वी अतिरिक्त आयुक्त होत्या त्यांचा काय समावेश होता का, त्यांना दाबण्याचा प्रयत्न करण्यात येते का की त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत येते, हा एक सर्वात मोठा मुद्दा आहे. जर त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न नसेल तर त्यांनी अहवाल हा सादर केला पाहिजे होता. 2 अतिरिक्त आयुक्तांच्या समितीमधील एक अतिरिक्त आयुक्त पुढील 2 महिन्यात निवृत्त होणार आहेत. विरोधी पक्ष नेत्यांचा थेट आरोप आहे की आपली चूक लपविण्यासाठी पालिका प्रशासन मोठ्या चतुराईने अहवाल दडपण्याचा प्रयत्न करत आहे. अडतानी साहेब आता 1-2 महिन्यामध्ये रिटायर होणार आहेत. ते रिटायर झाल्यानंतर दुसरे कोणतरी अधिकारी येतील, त्यांना ह्याबद्दल काहीच माहिती नसणार. मग ते आणखी उडवाउडवीची उत्तरं देतील. ते कधी अहवाल सादर करणार? हे सगळे प्रश्न अनुत्तरित असल्यामुळे आयुक्तांनी याच्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे. सत्ताधारी पक्षाने पण गांभीर्याने विचार केला पाहिजे. इच्छाशक्तीचा उपयोग करून हा अहवाल लवकरात लवकर महानगरपालिकेच्या सभेसमोर आणला पाहिजे किंवा स्टँडिंग कमिटीसमोर आणला पाहिजे. सगळ्या नगरसेवकांना सार्वजनिक प्रसिद्धी या अहवालाची दिली पाहिजे. NMTV ब्युरो रिपोर्ट.